बाई आका सोपा वल्ला झाला हा. कामाचं नाही राहिलं हे गोष्टी. काय रे काय करू राहिली? अहो काल आपण बाहेर गेलो हा. अचानक एवढा पाऊस आला इड. ते कांदे वल्ले झाले झापातले. घरामध्ये सोपा वल्ला झाला. खिडकीपाशी ठेवला होता तो. खिडकीची कडे लावून घ्यायची ना. उघडे कशी काय राहिली खिडकी? खिडकी लावेल होती पण पाऊस या अंगून होता ना. अगं घरात पाणी गेलं खिडकीतून. लयच नुकसान झाली येडेवानी हे. मग बरंच पंचे आधी म्हणून बरं आहे. हा नाही तर दुसरे असते तर फेकूनच द्यावं लागले असते. हा ना कापसाची असते ना मग एकदम फेकून द्यायला लागली असते. ती काहीच उपयोग नसतं त्याचा. गावामध्ये पण लयच राड व्हायले. इतके पोल पडेले इतके झाडं पडेले येडेवानी काही माप नाही. तुम्ही आता गावात गेले होते का? हा गावातून चक्कर मार. पाऊस कमी आणि वादळ जास्त होतं. इतके झाडं पडले काय ते नाही का पाऊस यायचं हा त्यांच्या घरावर होतं डायरेक्ट पोल पडलाय. लाईटीचा भरोसा नाही बरं का 2 दिवस आता. हा ना तरी म्हटलं सकाळची लाईट का बरं येईना. आज बी लय गरम होऊ राहिलं. आज बी लवकरच येईल बरं का पाऊस. कांदे लयच ओले झाले ना. कांदे मोकर वल्ले झाले पण ते आता निवडून परत चाळीमध्ये टाकायला लागेल. आता निवडायला वेळ नाही आपल्याकडं. आपण काय करू याला कागद टाकून घेऊ. आणले का तुम्ही? हा कागद आहे तो कागद टाकून घेऊ. आज बी पावसाचं वातावरण आहे. जनावर राहिलं चारा पाणी केला का? नाही ना. मग आता त्यांना कधी करायचं? ते पोरं तिकडे जाऊन बसले त्यांना आवाज द्या ते करते चारा पाणी. आता मी घरातला आवरू का जनावराला चारा पाणी करीत बसू? बरं पाहतो मी त्यांना आवाज देतो. त्यांना पाठव मग तिकडं जनावराकडे. बरं कोणाचं निशाणा लागत अरे काय करू राहिले तुम्ही दोघं? दगड फेकू राहिले? अरे तिकडं कवाचं पाहू राहिलो ना तुम्हाला. हा का बरं पाहू राहिले? अरे ते जनावर जावं लागेल तुम्हाला चारा पाणी करायला. तुम्ही गेले नाही का? नाही आम्हाला आहे ना आता काल एवढा पाऊस झालाय. ते कांदे वल्ले झाले ना त्याच्यावर कागद टाकून घेतो आम्ही. चला बरं तुम्ही ते जनावर आहे का जावं लागेल. मग मी आवाज देते तुम्हाला. लय जोरात पाऊस झाला आहे ना कालचा. आणि वारं बी एवढं आलं होतं ना गावात झाडं पडले पहिले तुम्ही बातमी. मग लयच मी आता गावातूनच आलोय ना. झाडं पडले पोल पडले. लाईट येणार नाही 2 दिवस बरं का. आता मोबाईल चार्जिंग आहे ना. आता लाईट येणार नाही 2 दिवस. मग आता पोल पडले तेव्हा पोल जेव्हा उभे राहतील तेव्हाच लाईट येईल. पप्पा आपल्या तिकडचा माळा आहे ना तिथं झाड पडलंय लिंबाचं. लिंबाचं झाड पडले? हा लय मोठं झाड होतं ते. अरे बापरे आता जावं लागेल तिकडंच जावं लागेल. गावामध्ये गेलो होतो मी. गावामध्ये इतके पोल पडले झाडं पडले. कोणाचे घराचे पत्रे उडून गेले. लय अवघड झाली परिस्थिती. त्याच्यामध्ये आता लाईट म्हणते 2 दिवस येणार नाही. हा ना. आणि ते कांद्यांची चाळी माहिती का ती सुद्धा डायरेक्ट अशी उलटी पडली. लयच लोकांचं नुकसान झालं. आपण गेलो होतो खंबाळ्याला कारणाला आहे की नाही. आपण असतं थोडंफार नुकसान कमी झालं असतं. आपलं बी लय नुकसान झालंय. फार घरामध्ये पाणी शिरलंय. चल मम्मी वाट पाहते. तुम्हाला ते जनावर आहे का जावं लागेल. चला चला. मम्मी काय करू राहिली? साफसफाई. हा कुठे गेली होती सकाळची? अगं आम्ही तिकडं मळ्यात गेलो होतो. मळ्यात काला गेले होते? असंच खेळायला. जनावराला चारा पाणी कोण करी? मला वाटलं करशील तू नाही तर पप्पा. मी घर आवरू किंवा चारा पाणी करू? पप्पा आता गावात गेले होते आता शिकाले. हा सांगितलं ना पप्पानी. हा ना. मग आता एक काम कर तिकडे जनावर आहे का जाय. त्यांना चारा पाणी करता जनावराला. वय मम्मी आम्ही जातो चारा पाणी करायला पण तुम्हाला आहे ना मोबाईल द्या आधी. नाही मोबाईल बिबाईलचा काय लाडबीड नाही तुमच्याकडं. वा नाही मोबाईल देत नाही तर आम्ही जाणार नाही. हा काय म्हणतो? आम्ही जातो आम्हाला मोबाईलच दे. मोबाईल तुम्हाला काय करायचंय? मम्मी आम्ही चारा पाणी करतो पण आम्हाला तू मोबाईल दे. आम्हाला वाघाची भीती वाटते. गाणे लावले का मग आम्हाला वाघाची भीती नाही वाटत. हा का? हा त्याच्यासाठी मोबाईल लागतोय काय? व्यवस्थित नाही बरं का. हा पाड जोडू नका काही. तर चालू बर का आम्ही. हा व्यवस्थित जीव लावतो मोबाईलला. हा चला. आता झालं या आवरून घरातला आवरून घेते. अरे आरो वासरू सुटलंय ते खेळ ठोक लवकर.
आधी खेळा कोणी ठोकला होता रे? तूच ठोकला होता ना? हा. मग असं ठोकीतोय का? पॅक ठोकायचं ना. अगं मी पॅकच ठोकला होता. ही माती वल्ली ना याच्यामुळे सुटलं ते. आपलं वासरू हरून जाईल ना मग असं केल्यावर. ए इकडे रे, चल इकडे, पळू नको हा त्याला. इकडे इकडे ये. चल आरो, आता वासरू बांधलंय. चल आता आपण तिथं बसू मोबाईल पाहत. चल. बरे वासरूच्या खेळाने निघाला, नाही तर खेळ झाला असता. यो वासरूले मार काय आधीच त्याला मारिते. बस. दीदी तू किती कवाचे मोबाईल पाहू राहिले, मला दे ना पाहिला. थांब रे 2 मिनिटं, मला पाहू दे. दे ना ग मला. मला पाहू दे. नाही दे मला. नाही, दे मला. मला थोडा वेळ पाहू दे दे. मला. मला पाहू दे. मला पाहू दे. मला पाहिजे. पाहिजे. मला पाहिजे. मला पाहिजे. तू किती कवाची पाहू राहिली मोबाईल? अरे मला पाहिजे, दे नाही ना. ना. 2 मिनिटं फक्त. दीदी तू किती सारे सकाळचं पाहू राहिली मोबाईल, मला पण दे ना आता पाहिला. थांब ना थोडा वेळ, मला पाहू दे मोबाईल. नाही दे. अरे मला थोडस कमला गेम खेळू दे ना. नाही ग. अरे खेळू दे, मजा नाही, येते मला पाहिजे. मला. मला. अरे 2 मिनिटं, मला खेळू दे. मला मला. मला पाहिजे. मला. मला पाहिजे. वाढला का बरं ग तू? मी नाही पाडला, तू पाडला. हो बाबा, डिस्प्ले सोडून गेला. अरे काय केलं तू? अरे चांगला चुंगला मोबाईल खराब करून टाकला. आता मम्मीला हानील मला. तुला काय? भाऊ, अख्खी काच तोडून टाकली तू तर. मोबाईल सुद्धा चालू आहे ना. अरे काय केलं? अरे तू काय केलंय? तू पण काय केलं? तुम्हाकडं का बरं नाही दिलं मग मोबाईल पाहिला? इसकडे तो काला, मी बोलले होते ना 2 मिनिटात दिला असता ना तुला मोबाईल. इसकडे तो काला. हाय बरं आहे ना. काय करू राहिले इकडं? काही काय नाही नाही, बसलो. मोबाईल पाहत होतो. घरी यायचं ना जेवायला. इकडं काय करते? काय नाही, मोबाईल पाहत बसलो होतो. म्हणून त्याच्यामुळे मोबाईल नव्हते देत तुला मी. मला माहिती एकदम मोबाईलच्या नादी लागले का तुम्ही खा प्यायचं सुद्धा विसरत आहे. चला स्वयंपाक झाला, जेवून घ्या. थांब ना, थोड्या वेळाने येतो. थोड्या वेळाने जेवतो. का बरं थोड्या वेळाने? आता भूक नाही आहे ना रे, भूक नाही ना आता. हा. भूक तू नाही. मोबाईल दे इकडे, मला पप्पाला फोन करायचा आहे. अरे अरे, आता मम्मीला जर कळालं ना आपण मोबाईल खाली पाडला, याचा डिस्प्ले गेलाय ना, तर मम्मी मला हानील आणि तुला हानील. तू पाडलं इज्जतीत सांगून दे. धर, मी नाही पाडलं भाऊ. तू पाडलाय. भाऊ मला नाही सांगायचं. ले हानील तुला. गपचूप मला नाही सांगून दे. सांगायचं भाऊ. ले हानील ए, काय मारा मारा चाललंय? दे ना मोबाईल इकडं. आता गेलो आपलं. तू दे. नाही तू दे. तू दे. तू दे. अरे मोबाईल खाली का बरं पाडला? हो बापरे, काय केलंय मोबाईलचं? कोणी काय केलं? आरवणी मोबाईल खाली पाडलाय. वेळा दगडा आरवणी मोबाईल पाडला. अगं दिदे, पण तू मोठी ना, तुला मी सांगितलं होतं ना मोबाईल नको घेऊन जाऊ याच्यासाठी. अगं मम्मी, मी माझं ना गेम खेळत होते. आरवणी माझ्याकडून मोबाईल वाढला जोरात. हा का? हा, विचार. काय रे? अय, वळायची काय गरज होती का? हा, तुला समजत नाही का? हा, करंट आहे ना, त्याच्यामुळे मोबाईल नव्हती देत. मोबाईल शिवाय तर कोणते कामं करतेच नाही. हा, एक तर त्या दादा बाबांनी घेऊन दिलाय मोबाईल मला, त्याच्यात तुम्ही असं करून ठेवले. हा, किती रडत रडत मोबाईल घेतला माहिती का तुला? 4 दिवस टिकावला नाही तुम्ही. पप्पा मला मोबाईल घेऊन नव्हते देत. इकडून तिकडून कसं रडत गागत पप्पा खूप मोबाईल घेतलाय मी. हा, आणि त्याच्यात तुम्ही फोडून ठेवला. काय वाटायचं का नाही? हा, आता पप्पाला जर काय आलं माझ्याकडून मोबाईल फुटलाय, पप्पा परत मोबाईल घेऊन देतील का मला? हा, मी मस्त म्हणेन पोरांनी नेला होता तिकडे फोडला. पप्पाला खरं वाटेल का? मम्मी ही सारे सकाळचं कामला गेम खेळत होती आणि मी मोगली पायासाठी मागितला आणि तिने असा आपटला खाली. किती खोटं बोलतो रे. मी आपटला? खोटं किती बोलतो. तू आपटला. तुम्ही ना दोघं जण आता एकमेकावर लोटीत जा. फोडला तर सही मा मोबाईल. त्याने फोडला, त्याने वाढला होता माझ्या हातातून, त्याने खाली पाडला. तो कबूल नाही राहिला. पाय किती खोटं बोलतो. किती किती खोटं बोलतो रे. आता चालू दे मारामारी तुमच्या लगेच. हा, अय मम्मी, माझ्याकडून नाही, याच्याकडूनच मोबाईल फुटलाय. आता एवढं मोठं नुकसान झालंय. तुम्ही आता घरी चला पप्पाकडे. पप्पाला सांगितलं तुमचा भेद पाहिला. हा, एवढं मोठं नुकसानी करताय काय?
काल काय घरा बाहेर खेळा म्हटले बॉल बॉल तर घरात खेळत बसले. 10,000चा TV फोडून ठेवला आणि आता 15,000चा मोबाईल फोडला. हा काय लाजबीज वाटते का नाही जाण्याची मनाची? हा तू निघ, तू निघ निघ लवकर निघ. नुकसानीचा पाळा नुसतं